स्टुडंट, MST-CET एक्झामचं प्रिपरेशन शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये कसं करायचं याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. MST-CET एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्यांनी PCB ग्रुप सिलेक्ट केलेला आहे त्यांच्यासाठी बायोलॉजी या सब्जेक्टचं प्रिपरेशन फार इम्पॉर्टंट असणार आहे. PCB ग्रुपमध्ये बायोलॉजीचं वेटेज हे 100 मार्क्सचं आहे, तर फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोघांचं कंबाईन वेटेज 100 मार्क्स आहे. त्यामुळे बायोलॉजीसारखा सब्जेक्ट टोटल मार्क्सच्या 50% स्कोरिंग कव्हर करतो. तुम्ही जर बायोलॉजीचं प्रिपरेशन प्रॉपरली केलं असेल तर MST-CETमध्ये मॅक्झिमम स्कोरिंग करण्यासाठी तुम्हाला नक्की हेल्प होऊ शकते. बायोलॉजीचा सिलेबस MST-CETमध्ये 2 पार्टमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 11चा पोर्शन 20% असणार आहे, तर 12चा पोर्शन 80% असणार आहे. 11च्या पोर्शनमध्ये तुम्हाला बॉटनीचे 4 चॅप्टर्स आणि झुलॉजीचे 4 चॅप्टर असे टोटल 8 चॅप्टर्स प्रिपेअर करायचे आहेत. तर 12च्या सिलेबसमध्ये 19 चॅप्टरचा पोर्शन तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. या दोघांची ॲडिशन केली असता 27 चॅप्टर्स तुम्हाला या एक्झामसाठी बायोलॉजीमध्ये प्रिपेअर करायचे आहेत. 27 चॅप्टर्स प्रिपेअर करण्यासाठी नक्कीच वेळसुद्धा जास्तच लागणार आहे. पण तुमच्याकडे जर प्रॉपर स्टडी प्लॅन असतील आणि जर प्रॉपर स्टडी स्ट्रॅटेजीज असतील तर तुम्ही शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये नक्कीच हा सब्जेक्ट प्रिपेअर करू शकता. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 इम्पॉर्टंट पॉईंट्स सांगणार आहेत की ज्यांच्या मदतीने तुम्ही शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये बायोलॉजीचं प्रिपरेशन करू शकता आणि हे 10 पॉईंट्स बायोलॉजीमध्ये 70+ स्कोर तुम्हाला मिळवण्यासाठी नक्कीच हेल्प करतील. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत तुम्ही नक्की बघा. विद्यार्थ्यांनो, बायोलॉजीच्या टेक्स्टबुकमध्ये पर्पल आणि पिंक कलरचे बॉक्स तुम्ही बऱ्याच वेळेस बघितले असतील. त्या बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली इन्फॉर्मेशन MST-CETसाठी फार इम्पॉर्टंट असते, कारण बऱ्याच वेळेस MST-CETमध्ये त्या इन्फॉर्मेशनवरती बेस्ट असलेले क्वेश्चन्स हे विचारण्यात आलेले आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर 12च्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 37वरती एक पिंक कलरचा बॉक्स दिला आहे. त्यामध्ये फर्स्ट ट्रान्सपोझन वॉज डिस्कवर्ड इन जीमेज बाय बार्बरा मॅकिंटोश इन द इयर 1948 असा कन्सेप्ट देण्यात आलेला आहे. यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहे. त्याच बॉक्समध्ये सेकंड पॅराग्राफमध्ये इन ह्युमन्स द ट्रान्सपोझन वॉज कॉल्ड ॲज ऑलो सिक्वेन्स अँड विच इज अराउंड 300 बेसेस लॉंग असं सुद्धा देण्यात आलेलं आहे. यावरती सुद्धा बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स आलेले आहेत. त्यामुळे एक्झामचं प्रिपरेशन करत असताना असे पिंक आणि पर्पल कलरचे बॉक्सेस तुम्ही सगळ्यात अगोदर प्रिपेअर केले पाहिजे. अजून एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पेज नंबर 147वरती तुम्हाला PNDT नावाचा एक ॲक्ट दिलेला आहे. आता PNDT म्हणजे प्री नॅटल डायग्नॉस्टिक टेक्निक. सो हा ॲक्ट गव्हर्नमेंटने सगळ्यात अगोदर 1996मध्ये इम्प्लिमेंट केला होता. दिस ॲक्ट वॉज इम्प्लिमेंटेड बाय गव्हर्नमेंट टू प्रिव्हेंट दी सेक्स डिटर्मिनेशन ऑफ फिमेल फिटिसाइड बाय यूजिंग डिफरंट मेडिकल टेक्निक्स. सो फिमेल फिटिसाइड अवॉइड करण्यासाठी गव्हर्नमेंटने या ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन केलं होतं. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला या पिंक आणि पर्पल कलरच्या बॉक्समधून विचारले जाऊ शकतात की ज्याकडे विद्यार्थी थेरी एक्झाम्समध्ये दुर्लक्ष करत असतात. पण MST-CETमध्ये मात्र तुम्हाला ह्या बॉक्सेसचं प्रिपरेशन सगळ्यात अगोदर करायचं आहे. व्हिडिओमध्ये जो सेकंड पॉईंट आपण बघणार आहोत दॅट इज नंबर्स अँड व्हॅल्यूज. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये खूप साऱ्या टॉपिक्समध्ये तुम्हाला काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि काही नंबर्स दिलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही प्रिपेअर करणं फार आवश्यक आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर डायमेन्शन्स ऑफ DNA. DNAचा डायमीटर हा 2 नॅनोमीटर आहे. DNAचा एक कंप्लीट स्पायरल करण्यासाठी DNAला टोटल 3.4 नॅनोमीटरचं डिस्टन्स कव्हर करावं लागतं. DNAच्या 2 सक्सेसिव्ह स्टेप्समध्ये 0.34 नॅनोमीटरचं डिस्टन्स असतं. त्यामुळे तुम्हाला या व्हॅल्यूज प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे. अजून एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये रेस्पिरेटरी कोशंट नावाचा एक टॉपिक आहे की ज्यामध्ये कार्बोहायड्रेटसाठी RQची व्हॅल्यू ही 1 असते, प्रोटीनसाठी 0.9 असते, फॅटसाठी 0.7 असते, तर ॲनारोबिक रेस्पिरेशनसाठी ती इन्फिनिटी असते. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण की यावरती सुद्धा बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन्स हे विचारण्यात आलेले आहे. बायोलॉजीच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला डिफरंट एन्झाईम्स दिलेले आहेत आणि तोच आपला थर्ड पॉईंट आहे. MST-CET एक्झाममध्ये एन्झाईम्स आणि त्यांचे फंक्शन्स बऱ्याच वेळेस विचारले जातात. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे हेलिकेज एन्झाईम विच इज यूज फॉर द सेपरेशन ऑफ DNA स्ट्रँड. DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एन्झाईम विच इज यूज्ड फॉर द ट्रान्स्क्रिप्शन ॲक्टिव्हिटी. RNA प्रायमेज विच इज यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ RNA प्रायमर. सो असे डिफरंट एन्झाईम्स आणि त्यांचे फंक्शनल रोल्स हे एक्झाममध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. फोर्थ पॉईंट जो तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तो आहे मायक्रो ऑर्गॅनिझम अँड देअर रोल्स.
चॅप्टर नंबर 5 मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरमध्ये तुम्हाला डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिले आहेत आणि त्याचे फंक्शनल रोल एक्सप्लेन केलेले आहेत. सो तुम्हाला कुठला तरी मायक्रो ऑर्गॅनिझम आणि त्याचा फंक्शनल रोल एक्झाममध्ये विचारू शकता. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन व्हिटॅमिन प्रोडक्शन देता येईल. त्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रोडक्शन करण्यासाठी ॲस्परजिलस नायगर नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केला जातो. व्हिटॅमिन B12चं सिंथेसिस करण्यासाठी सुडोमोनास डिनायट्रिफिकन्स यूज केला जातो. त्यानंतर व्हिटॅमिन B2 प्रिपेअर करण्यासाठी 2 मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले जातात. त्यामध्ये न्यूरोस्पोरा गॉसिफी आणि अर्मोथेशियम अशबी असे मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले जातात. सो तुम्ही एक्झाममध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम अँड देअर रोल यावरती क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. नेक्स्ट पॉईंट जो तुम्हाला टेक्स्टबुकमधून प्रिपेअर करायचा आहे, जो आपला 5th पॉईंट आहे, ते म्हणजे शॉर्ट फॉर्म किंवा त्याला तुम्ही ॲब्रिव्हिएटेड फॉर्म पण म्हणू शकता. बायोलॉजीच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला खूप सारे शॉर्ट फॉर्म दिलेत. सो त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एक्झाम्पल म्हणजे GEAC, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी. त्यानंतर BOD, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. त्यानंतर PAR, फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन. सो असे डिफरंट टाईपचे शॉर्ट फॉर्म्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केलेले आहेत. ते तुम्हाला प्रॉपरली प्रिपेअर करायचे आहेत. एक तरी क्वेश्चन शॉर्ट फॉर्मवरती तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तो आहे टेक्स्टबुकमध्ये दिलेले बोल्ड आणि इटॅलिक वर्ड्स. तुम्ही प्रत्येक चॅप्टर जर बघितला तर त्या प्रत्येक चॅप्टरमध्ये डेफिनेशन्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स, काही एक्सेप्शन्स हे तुम्हाला बोल्ड आणि इटॅलिक वर्डमध्ये दिलेले आहेत. मेजरली डेफिनेशन्स या बोल्ड वर्डमध्ये दिलेले असतात. चॅप्टर नंबर 1मध्ये तुम्हाला फर्स्ट डेफिनेशन मिळेल हेरिडिटीची, दॅट इज ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. त्यानंतर व्हेरिएशनची डेफिनेशन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे जेनेटिक्सची डेफिनेशन तुम्हाला बोल्ड वर्डमध्ये मिळणार आहे. त्यानंतर चॅप्टर 2मध्ये तुम्ही जर बघितलं तर सिमर बेन्झरने दिलेले कन्सेप्ट सिस्ट्रॉन, म्युटॉन, रिकॉन हे तुम्हाला बोल्ड वर्डमध्ये मिळतील. सो हे जे बोल्ड वर्ड्स आहेत तर ते त्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन पार्ट नाही करायची. तर बोल्ड वर्ड जो आहे त्याचं एक्सप्लेनेशन फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला टेक्स्च्युअल डेफिनेशन कुठेही मेन्शन करायची नाही आहे. तुम्हाला फक्त त्याचा मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. सो बोल्ड वर्ड तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करा. त्याचसोबत जे इटॅलिक वर्ड्स आहेत, इटॅलिक वर्ड्स प्रॉपरली सगळ्यांना माहिती असतील की त्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर चॅप्टर नंबर 2मध्ये ग्रिफिथचा जो एक्सपेरिमेंट आहे त्यामध्ये ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हा एक इटॅलिक वर्ड आहे, ज्यालाच आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. सो ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल एक्झॅक्टली काय होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो इटॅलिक वर्ड्स, बोल्ड वर्ड्स तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर करणं MST CET गरजेचं आहे. पॉईंट नंबर 7 जो तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तो म्हणजे नेम ऑफ सायंटिस्ट, देअर डिस्कवरी, इयर ऑफ डिस्कवरी अँड देअर बर्थ इयर. प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला खूप सारे सायंटिस्ट दिलेले असतील. सो त्या सायंटिस्टने जी काही डिस्कवरी केली असेल ती तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस त्या डिस्कवरीचं इयरसुद्धा एक्झाममध्ये विचारलं जातं. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे फर्स्ट चॅप्टरमध्ये जो फेमस सायंटिस्ट आहे ग्रेगर जॉन मेंडल, त्यांच्याबद्दल बरीच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे इन द फॉर्म ऑफ बायोग्राफी. सो त्या बायोग्राफीमध्ये ग्रेगर जॉन मेंडलचं बर्थ इयर दिलेलं आहे, बर्थ डेट पण दिलेली आहे. सो इट इज 22 जुलै 1822. सो यावरती तुम्हाला क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर त्यांनी त्यांचं जे वर्क आहे ते एका पेपरमध्ये पब्लिश केलं. त्या पेपरचं नाव होतं एक्सपेरिमेंट्स इन प्लांट हायब्रिडायझेशन आणि तो पेपर ज्या जर्नलमध्ये पब्लिश झाला त्या जर्नलचं नाव होतं ॲन्युअल प्रोसिडिंग्स ऑफ नॅचरल हिस्ट्री सोसायटी. सो या ठिकाणी त्यांचं बर्थ इयर 22 जुलै 1822. त्यांचा जो फर्स्ट पेपर पब्लिश झाला तो 1865मध्ये झाला आणि ते जे जर्नल होतं ते 1866मध्ये पब्लिश झालं. सो या पद्धतीने तुम्हाला सायंटिस्टचं नाव, बर्थ इयर, त्यांनी केलेली डिस्कवरी आणि इयर ऑफ डिस्कवरी लक्षात ठेवायचं आहे. सो तुम्ही हे लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्ससुद्धा यूज करू शकता. तुमच्यासोबत घडलेला एखादा इन्सिडंट किंवा त्या इयरमध्ये घडलेला इन्सिडंट तुम्ही ह्या डिस्कवरीसोबत कोरिलेट करून तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवू शकता. याचं एक्झाम्पल अजून एक देता येईल. कॅरी मुलिस नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने 1983मध्ये पॉलिमरेज चेन रिॲक्शन वर्क करून दाखवल्या. सो 1983मध्ये इंडियाने फर्स्ट वर्ल्ड कप पण जिंकला होता. सो तुम्ही फर्स्ट विक्ट्री ऑफ इंडियन वर्ल्ड कप तुम्ही कोरिलेट करू शकता कॅरी मुलिसच्या एक्सपेरिमेंटसोबत. सो अशा पद्धतीने तुम्ही इयर आणि त्या इयरमध्ये घडलेली एखादी घटना कोरिलेट करून सायंटिस्ट आणि त्यांनी केलेल्या डिस्कवरीज लक्षात ठेवू शकता. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं असेल तर ते आपल्याला देता येईल
फर्स्ट चॅप्टरमध्ये एच निल्सन इल नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने 1908मध्ये पॉलिजेनिक इनहेरिटन्स, ज्यालाच आपण क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स म्हणतो, याच्यावरचे बरेच एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले. नेक्स्ट एक्झाम्पल देता येईल डेव्हनपोर्ट अँड डेव्हनपोर्ट यांनी 1910मध्ये ह्युमन स्किन कलरशी रिलेटेड इनहेरिटन्सचे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करून दाखवले. सो अशा पद्धतीने खूप सारे सायंटिस्ट आणि त्यांनी केलेले एक्सपेरिमेंट्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्यासाठी तुम्ही टेक्स्टबुकमध्ये हे सायंटिस्ट आणि त्यांनी केलेल्या डिस्कवरीज अलॉंग विथ डिस्कवरी एअर हायलाईट करून 2-4 वेळेस जर प्रॉपरली रिवाईज केलं तर ते सहज लक्षात ठेवण्यासारखं आहे. 8 नंबरचा पॉईंट जो तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तो म्हणजे फिगर्स अँड चार्ट्स. आपल्या बायोलॉजीच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला खूप साऱ्या फिगर्स मिळतील. त्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं असेल तर रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये ग्लायकोलायसिस नावाचा पाथवे. सो त्या ग्लायकोलायसिसमध्ये टोटल 10 स्टेप्स आहेत. सो कुठल्या स्टेपला कुठला एन्झाईम यूज केला गेला आहे, त्या स्टेपचं कन्व्हर्जन कसं आहे आणि त्या ठिकाणी ATP प्रोड्यूस झाला आहे का, त्या ठिकाणी कुठला कोएन्झाईम प्रोड्यूस झाला आहे का, हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे. सो हे फार इम्पॉर्टंट आहे. सेकंड जी डायग्राम दिलेली आहे तुम्हाला ती म्हणजे क्रेब्स सायकल. त्या क्रेब्स सायकलमध्ये बऱ्याच वेळेस असा क्वेश्चन विचारला जातो की इन अ क्रेब्स सायकल विच कंपाऊंड हॅज 5 कार्बन ॲटम्स. सो त्यामध्ये फक्त एकच असा कंपाऊंड आहे की ज्याच्याकडे 5 कार्बन आहे, दॅट इज अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड. त्यानंतर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्समध्ये लीफची डायग्राम असेल, फ्लावरची डायग्राम असेल, या डायग्राम्समध्ये जे पार्ट्स तिथे मेन्शन केलेले आहेत ते पार्ट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस डायग्राम प्रोव्हाइड केलेली असते आणि असं ॲरो दाखवलेला असतो आणि तिथे ब्लँक स्पेस सोडलेली असते आणि ती ब्लँक स्पेसमध्ये काय नाव आहे ते तुम्हाला ओळखायचं असतं. 4 ऑप्शन्स दिलेले असतात, त्या 4 ऑप्शन्सपैकीच फक्त तुम्हाला निवडायचं आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त ते जे नाव आहे ते लक्षात प्रॉपरली ठेवायचं आहे. सपोज लीफची डायग्राम असेल तर लीफच्या डायग्राममध्ये एकच लेबल आहे, दॅट इज फॉलियर बर्ड, कारण की लीव्समध्ये जनरली फॉलियर बर्ड असतो किंवा ज्याला आपण एपिफायलस बर्ड म्हणतो. सो तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं, ते फक्त त्या ठिकाणी ऑप्शनसोबत तुम्हाला कोरिलेट करायचं आहे. सो फिगर्सवरती तुम्हाला एवढे सगळे क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर आपल्या टेक्स्टबुकमध्ये खूप सारे चार्ट्स दिलेत. सो चार्ट्समध्ये सगळ्यात फेमस चार्ट आहे तो म्हणजे क्रॅनियल नर्व्हचा. सो 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्हज, त्यांचे नंबरिंग्स, त्यांचं नेम, त्यांचा टाईप आणि त्यांचं लोकेशन तुम्हाला लक्षात असणं फार गरजेचं आहे. सो क्रॅनियल नर्व्हचा टेबल हा फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर रिसेप्टार्स अँड देअर टाईप्स. तुम्हाला माहिती आहे की रिसेप्टार्स टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केलेले आहेत कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन चॅप्टरमध्ये, की ज्या ठिकाणी एक्स्टेरो रिसेप्टार, इंटेरोसेप्टार्स हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर त्याचसोबत त्यांचा टाईप कुठला आहे, त्यांचं लोकेशन कुठलं आहे, त्यांच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत का, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे तो म्हणजे ABO ब्लड ग्रुप सिस्टीम. त्याच्यामध्ये फिनोटाईप्स, जिनोटाईप्स तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये मिळेल. त्यानंतर ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसमध्ये परत ब्लड ग्रुपचा चार्ट तुम्हाला रिपीट होईल की A ब्लड ग्रुप असेल तर तो कोणाला ब्लड डोनेट करू शकतो, कोणाकडून ब्लड रिसीव्ह करू शकतो. सो अशा टाईपचे डिफरंट क्वेश्चन्स तुम्ही चार्ट्सवरती एक्सपेक्ट करू शकता. सो हा होता आपला 8 नंबरचा पॉईंट, दॅट इज फिगर्स अँड चार्ट्स. पॉईंट नंबर 9 जो आहे तो आहे रिॲक्शन्स अँड सम एक्सेप्शन्स. बायोलॉजीच्या टेक्स्टबुकमध्ये रिॲक्शन तशा लिमिटेड आहेत, पण काही अशा टॉपिक्स आहेत की ज्या ठिकाणी त्या रिॲक्शन्स फार इम्पॉर्टंट आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये जो ॲनारोबिक रेस्पिरेशन हा कन्सेप्ट आहे, त्या ठिकाणी ग्लायकोलायसिसची तुम्हाला रिॲक्शन प्रोव्हाइड केलेली आहे, डिकार्बॉक्झिलेशनची रिॲक्शन प्रोव्हाइड केलेली आहे, रिडक्शनची रिॲक्शन्स प्रोव्हाइड केलेली आहे. सो या रिॲक्शन्समध्ये यूज केलेले रिॲक्टंट ॲज वेल ॲज प्रॉडक्ट काय आहेत हे तुम्हाला बऱ्याच वेळेस क्वेश्चनमध्ये दिलेले असतात. बऱ्याच वेळेस रिॲक्शनसुद्धा दिलेली असते आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो प्रॉडक्ट आयडेंटिफाय करायचा असतो. त्यामुळे ह्या लिमिटेड रिॲक्शन्स आहेत, ह्या तुम्ही फक्त एकदा रिवाईज केल्या तरी त्या सहज होण्यासारख्या आहेत. याच्यासोबत टेक्स्टबुकमध्ये बरेच एक्सेप्शन्स दिले आहेत. आता एक्सेप्शन्स म्हणजेच काय तर जनरली ज्या गोष्टी सगळ्या ठिकाणी फॉलो होतात पण कुठे कुठेतरी फॉलो होत नाही त्याला आपण एक्सेप्शन म्हणतो. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर जे जेनेटिक कोड्स असतात हे युनिव्हर्सल इन नेचर असतात, म्हणजे सिम्पल फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझमपासून कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक कोड हे सेम असतात. बट देर आर सम एक्सेप्शन्स. तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं सो मायटोकॉन्ड्रिया ऑफ ईस्ट अँड मायकोप्लाझ्मा यांच्यामध्ये मात्र जेनेटिक कोड हे व्हेरिएशन दाखवतात. सो ते झालं एक्सेप्शन. अजून एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर RBCs आर जनरली नॉन न्यूक्लिएटेड, म्हणजे RBCमध्ये न्यूक्लियस हा नसतो. बट देर आर सम एक्सेप्शन्स लाईक कॅमल जर तुम्ही बघितला तर उंटामध्ये ज्या RBC असतात त्या मात्र न्यूक्लिएटेड असतात. सो अशा टाईपचे जे एक्सेप्शन्स आहेत ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बरेच मेन्शन केलेले आहेत, ते तुमच्यासाठी प्रिपेअर करणं फार गरजेचं आहे. बायोलॉजीचं प्रिपरेशन करत असताना जो लास्ट पॉईंट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तो म्हणजे प्रॉब्लेम्स. बायोलॉजीचे बरेच असे चॅप्टर्स आहेत की ज्यांच्यामधून
एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स विचारले जातात. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे चॅप्टर नंबर 1मध्ये इनहेरिटन्सशी रिलेटेड बरेच प्रॉब्लेम्स तुम्ही एक्झाममध्ये एक्सपेक्ट करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला एखादं कॉम्बिनेशन दिलेलं असेल आणि त्या ठिकाणी नंबर ऑफ गॅमेट्स किती तयार होतील हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा 2 पॅरेंट्स दिलेले असतील, त्या पॅरेंट्सचा क्रॉस केल्यानंतर F1 जनरेशनमध्ये प्रोजेनी कशी असेल हे विचारलं जाऊ शकतं, किंवा फिनोटायपिक रेशो जिनोटायपिक रेशो कसा असेल हे सुद्धा कॅल्क्युलेट करायला विचारलं जाऊ शकतं. त्याच पद्धतीने चॅप्टर नंबर 2मध्ये DNA नंबर ऑफ बेस पेअर्स तुम्हाला दिलेले असतील आणि एक पर्टिक्युलर लेंथचा DNA तुम्हाला दिलेला असेल आणि त्या ठिकाणी किती नायट्रोजनस बेसेस असतील हे कॅल्क्युलेट करायला लावू शकतात, किंवा ॲडेनाईनचं पर्सेंटेज दिलेलं असेल आणि त्यावरून तुम्हाला सायटोसिन थायमिन यांचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला लावू शकतात. सो अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुम्ही एक्झाममध्ये बायोलॉजीला एक्सपेक्ट करू शकतात, की बऱ्याच विद्यार्थी या बाबतीत अननोन असतात. सो बायोलॉजीचं प्रिपरेशन करत असताना तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या कुठल्याही पब्लिकेशन्समधून तुम्ही अशा टाईपचे प्रॉब्लेम प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. अदरवाईज ह्या प्रॉब्लेमशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व करता येणार नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही मार्क्स लूज करू शकता. बायोलॉजीची रिव्हिजन शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये करण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेले 10 पॉईंट्स तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा. व्हिडिओ व्यतिरिक्त तुम्हाला काही सजेशन्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. अपकमिंग MST CET एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.